कुणाचं लग्न मोडलं, कुणाचं घर उद्ध्वस्त झालं, कुणाचं बाळ पोरकं झालं. ही फक्त दुर्घटना नाही, ही आहे बेकायदेशीर बांधकामाची किंमत, ही आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची किंमत. आता या दुर्घटनेला जबाबदार कोण? चौकशी होणार की फक्त भरपाई देऊन विषय संपवणार? महेश, नागेश, भावेश, रणजित, अक्षय, सुनील, सनी आणि वामन कसबे, आम्हाला माफ करा. आमचं सरकार, आमचं प्रशासन तुम्हाला वाचवू शकलं नाही, त्याबद्दल माफ करा. 83 तास NDRF, आर्मी, अग्निशमन दलानं रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि हाती काय लागलं तर 9 मृतदेह. ही फक्त आकडेवारी नाही, ही 9 कुटुंब आहेत, 9 स्वप्न आहेत, 9 उघड्यावर पडलेले संसार आहेत. कुणाच्या लग्नाला 16 दिवस झाले होते, कुणाच्या घरी 20 दिवसांचं बाळ होतं, तर कुणी आईसाठी घर बांधलं होतं. पण काळानं असा काही घाला घातला की एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कुणाचा पती गेला, कुणाचा बाप गेला, कुणाचा मुलगा गेला आणि जाता जाता 9 जणांच्या स्वप्नांच्या कहाण्या अधुऱ्याच राहून गेल्या. सरकार, प्रशासन, आम्ही तुम्ही, आपल्यासाठी हा केवळ एक आकडा असेल हो, पण त्यांचं काय, ज्यांची माणसं गेली. कारण एक वेळ आकडे विसरले जातील, पण सोडून गेलेली माणसं विसरता येत नाहीत. ऐकूयात याच विषयावरचा हा मन विषण्ण करून टाकणारा रिपोर्ट, मोशीत ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या अधुऱ्या स्वप्नांच्या कहाण्या. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पहिली कहाणी महेश कुंभारची. हातावरील मेहंदी सुकण्याआधीच शिवानीच्या भावी आयुष्याची आशा सुकली. महेश कुंभार, वय 32, मूळ छत्रपती संभाजीनगरचा आणि सध्या राहत होता मोशीतल्या बोऱ्हाडेवाडीत. MBA करून 2 वर्षांपासून पुण्यात HR म्हणून काम करत होता. 22 जूनला लग्न झालं, म्हणजे लग्नाला झाले होते अवघे 16 दिवस. पत्नीला सोबत आणण्यासाठी मोशीत फ्लॅटही पाहिला, मात्र शनिवारी त्याचा मृतदेह हाती लागला. त्याच्या पत्नीच्या हातावरील मेहंदीचा रंग अजूनही तसाच होता, पण अचानक महेश तिला सोडून गेला आणि त्याच्या सोबत जगण्याची स्वप्न पाहिलेल्या तिच्या भावी आयुष्याची आशा सुकून गेली. आई कोरोना काळात गेली. मागं उरले होते वडील, 2 भाऊ आणि पत्नी. सगळी जबाबदारी महेशवरच तर होती. शांत, मनमिळाऊ अशीच त्याची ओळख होती. तो सोडून गेल्याचं समजलं आणि कंठ दाटून आलेल्या मित्रांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सुटीला भेटणारा मित्र आज कायमचाच सुटीवर गेला. दुसरी कहाणी नागेश गायकवाडची. सोनालीच्या कुंकवाचा धनी गेला. नागेश गायकवाड, वय 29, मूळ बीडचा आणि सध्या राहत होता मोशीतल्या संजय गांधीनगरमध्ये. घरात वृद्ध आईवडील, पत्नी सोनाली आणि 2 मुली, 4 वर्षांची श्रेया आणि 1.5 वर्षांची प्रिया. कष्ट करून संसार उभा केला. मुलींना चांगलं शिकवायचं होतं, पण नागेश सोडून गेला आणि एका क्षणात सोनालीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. पती कामावरून परत येईल या आशेनं त्याची वाट पाहत बसली होती सोनाली, पण आता तिच्या पदरात असलेल्या 2 चिमुकल्याही पोरक्या झाल्या. वडिलांनी सफाई काम करून संसार चालवला होता, त्यामुळे आधार होता फक्त नागेशचा, पण आता तोही गेला. तिसरी कहाणी रणजित पाटीलची. 10 दिवसांपूर्वी वास्तुशांती आणि आज घरच झालं भकास. रणजित पाटील, वय 22, मूळचा सातारचा आणि सध्या राहत होता मोशीतल्या आदर्शनगरमध्ये. वयाच्या 3ऱ्या वर्षी वडील गेले. आईनं 3 बहिणींसह रणजितला मोठं केलं. कष्ट करून वेस्ट टू एनर्जी मध्ये लॅब टेक्निशियन झाला. आईसाठी घामाच्या पैशातून घर बांधलं. 27 जूनला वास्तुशांती झाली आणि 10 दिवसांनी रणजित गेला. आई आणि 3 बहिणींसाठी तोच एकमेव आधार होता. घरात आनंद होता, पण 10 दिवसांतच तो शोकात बदलला. चौथी कहाणी अक्षय सावंतची. हर्षदा, मी जेवतोय, काळजी करू नको. हाच ठरला
अखेरचा संदेश. अक्षय सावंत, वय 33, मूळ रायगडचा आणि सध्या राहत होता मोशीतल्या लक्ष्मीनगरमध्ये. 25 एप्रिलला लग्न झालं होतं. दुर्घटनेच्या दिवशी त्यानं पत्नीला शेवटचा मेसेज केला होता, हर्षदा मी जेवतोय, काळजी करू नको. पण अक्षयचा हाच मेसेज त्याच्या पत्नीसाठी शेवटचा मेसेज ठरला. लग्नाला फक्त 2-2.5 महिनेच झाले होते. घरची परिस्थिती बेताची होती, पण स्वप्न मोठी होती. मात्र अक्षय अकाली निघून गेला आणि हातात हात घेऊन आयुष्यभर साथ देऊ हे वचन 2-2.5 महिन्यांमध्येच तुटलं. 5वी कहाणी सुनील कोरकेची. 20 दिवसांच्या बाळाचा बाप गेला. सुनील कोरके, वय 38, मूळ सोलापूरचा आणि सध्या आळंदीत राहायचा. वेस्ट टू एनर्जी मध्ये टेक्निशियन म्हणून कामास होता. 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात मुलगा जन्माला आला. त्याला जन्मास येऊन फक्त 20 दिवसच झाले होते. मात्र बाळाला कुशीत घेऊन भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या बापाला नियतीनंच हिरावून नेलं. आता पल्लवी समोर प्रश्नांचे डोंगर उभे आहेत. या 20 दिवसांच्या बाळाचं संगोपन कसं करायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. 6वी कहाणी सनी मानेची. मुलाला साहेब बनवायचं होतं. सनी माने, वय 32, मूळचा मोशीकर, ड्रायव्हर म्हणून काम करत होता. स्वप्न होतं मुलाला आंतरराष्ट्रीय शाळेत शिकवून साहेब बनवेन, शहरात स्वतःचं घर घेईन. पत्नी कांचनला शब्द दिला होता, तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. कांचनला आई वडील नाहीत. सनीच तिचं सर्वस्व होता. त्याच्या मुलाला म्हणजे स्वरूपला आता वडिलांशिवाय मोठा होऊन दाखवायचंय. वडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं. 7वी कहाणी भावेश वाणीची. जेवता जेवता काळाचा घास बनला. भावेश वाणी, वय 33, मूळ जळगावचा आणि सध्या राहत होता रुपीनगरला. पहिला मृतदेह हाती लागला तो या भावेशचाच. आई पापड लाटायची आणि वडील पापड विकायचे. त्यांनी काबाड कष्ट करून भावेशला अकाउंटंट बनवलं. 1.5 वर्षांपूर्वी लग्न झालं. आई वडिलांना पुण्यात बोलावून घेतलं. 10 वर्षांपूर्वीच त्यांची 15 वर्षांची मुलगी गेली होती आणि आता एकुलता एक मुलगाही गेला. वृद्ध आई वडिलांचा शेवटचा आधारही नष्ट झाला. स्मशानभूमीतला तो त्यांचा आक्रोश अजूनही कानात घुमतोय. 8वी कहाणी राहुल गायकवाडची. माझ्या राहुलला बाहेर काढा हो, माझ्या राहुलला बाहेर काढा. राहुल गायकवाड, वय 36, मूळ कर्नाटकचा आणि सध्या राहत होता मोशीतल्या आल्हाट वस्तीत. आई संपदा गायकवाड अधिकाऱ्यांचे पाय धरून म्हणाली, साहेब माझा मुलगा तेवढा बाहेर काढा, नाहीतर मला याच ढिगाऱ्याखाली काढा. पण शेवटी काल रात्री 1 वाजता तिकडे राहुलचा मृतदेह सापडला आणि इकडे आईनं हंबरडा फोडला, माझा राहुल गेला हो, माझा राहुल गेला. आणि आता 9वी आणि शेवटची कहाणी वामन कसबे यांची. एका वडिलांच्या स्वप्नांचं काय. वामन कसबे, वय 50, मूळ बीडचे आणि सध्या राहत होते मोशीमध्ये. 20 वर्षांपासून मोशीत सफाई कर्मचारी. स्वप्न होतं मुलीचं शिक्षण आणि तिचं लग्न करेल. मुलाला छोटा व्यवसाय सुरू करून देऊन त्याला त्याच्या पायावर उभं करेल. ते इमारतीबाहेर होते तरीही ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि काल मध्यरात्री 1 वाजता त्यांचा मृतदेह सापडला. या वडिलांचं स्वप्न आता कोण पूर्ण करणार. 9 नावं वाचली, 9 कहाण्या ऐकवल्या. कुणाचं लग्न मोडलं, कुणाचं घर उद्ध्वस्त झालं, कुणाचं बाळ पोरकं झालं. ही फक्त दुर्घटना नाही, ही आहे बेकायदेशीर बांधकामाची किंमत. ही आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची किंमत. आता या दुर्घटनेला जबाबदार कोण. चौकशी होणार की फक्त भरपाई देऊन विषय संपवणार. महेश, नागेश, भावेश, रणजित, अक्षय, सुनील, सनी आणि वामन कसबे, आम्हाला माफ करा. आमचं सरकार, आमचं प्रशासन तुम्हाला वाचवू शकलं नाही, त्याबद्दल माफ करा. अहो, जिथं मोठमोठ्या बचाव यंत्रणा तुमचा जीव वाचवू शकल्या नाहीत, तिथं आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा. आम्ही केवळ तुमच्यासाठी अश्रू ढाळू शकतो, तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊ शकतो. आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, याबद्दल आम्हालाही माफ करा. मोशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या या 9 निष्पाप जीवांना LS मराठीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली.